नमस्कार, मी अक्कीप पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूजमध्ये। आज मी आलोय कळंब तालुक्यातील दहिपळ या गावात। लोकसभा निवडणूक लागलेली आहे। भारतीय जनता पार्टी मागील 10 वर्षापासून सत्तेमध्ये आहे। या 10 वर्षाच्या कार्यकाळात जनता समाधानी आहे का, शेतकरी समाधानी आहे का, किंवा शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या सरकारनं काय केलं पाहिजे, गावातील कोणते प्रश्न आहेत, गावातील कोणत्या अडचणी आहेत, शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत, ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय नाव? दिगंबर रंगनाथ बाटलवडे. लोकसभा निवडणूक लागलेली आहे, तर मतदारसंघात जी उमेदवारी आहे, महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आहेत। तर काय वाटतं, कुणाचं पारडं जड आहे? अर्चनाताईचे अर्चनाताई जड आहे। काय कारण? लय हावभावाट होता आमच्या गावात त्याचा. वाटतंय निवडून येतील वाटतंय। काय नाव? अच्युत रावसाहेब मते. लोकसभा निवडणूक लागली आहे, तर काय आहे, कुणाचं वातावरण आहे, कुणाचं पारडं जड आहे, अर्चनाताई की ओमराजे? ओमराजे. काय कारण? कारण म्हणजे तो आपलं मराठ्याबद्दल थोडं बोललेला होता, चांगलं बोललेला होता. कैलास पाटील ती चांगली माणसं आहे ती. मग आपल्याला मोठ्या राजकारणाहून काय करायचंय? मराठीच्या आरक्षणाबद्दल जे बोलतोय त्याला आम्ही मत करणार. काय नाव? आप्पासाहेब जनार्दन बाटलवडे. लोकसभा निवडणूक लागलेली आहे, तर या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना एक मतदार म्हणून काय अपेक्षा आहेत? चांगली कामं करणं, मराठा आरक्षणाला पाठिंबा देणं, ह्या अपेक्षा आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे, तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवलाय। 10% आरक्षण दिले। मग आता म्हणजे काय, म्हणजे मागणी काय आता? 10% तर आरक्षण लागूच होत नाही. 10% ओबीसी मधून जर दिलं तर लागू होत. 10% बसत नाही. आता जी लढत होणार आहे, लढत जी होणार आहे, ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चनाताई पाटील अशी लढत होणार आहे, तर कुणाचं पारडं जड राहील मतदारसंघात? ओमराजे निंबाळकर. काय कारण? कारण त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला लोकसभेत म्हणून. आणि पक्ष फोडाफोडीत नाही ना, ती हल्लच नाही की जागेवर. उद्धव ठाकरे साहेबाबरोबरच राहिले. आता जी गावाला निधी वगैरे काय दिलाय का, खासदार म्हणून दिलाय वगैरे काय नाही? दिलाय रोड दिलाय की देते खासदार म्हणून त्यांनी काम केलं? केलंय. बाळासाहेब शंकर मते. लोकसभा निवडणूक लागलेली आहे, तर या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक अपेक्षा काय आहे तुमच्या सरकारकडून, की सरकारनं काय केलं पाहिजे, येणार सरकारनं? शेतीमालाला भाव द्यावा, पुन्हा गावात विकास काही निधी द्यावा. निधी आलाय का? आता जे खासदार होते ओमराजे निंबाळकर यांचा गावाला निधी आलाय का? हो आलाय. काय काय दिलाय निधी त्यांनी? रस्ता दिलाय, मसा रस्ता, दहिपळ ते मसा रस्ता. आता जी लढत होणार आहे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चनाताई पाटील, तर काय वाटतं, कुणाचं पारडं जड राहील? ओमदादा. काय कारण? काय ते मराठा आरक्षणाला बोलले, पुन्हा राजकारणात फोडाफोडी नाही, काय नाही, आपले एकनिष्ठ राहिले उद्धव साहेबाबरोबर. आता जी मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, तर या मराठा आरक्षणाचा मुद्द्याचं नुकसान, तोटा सरकारला होईल का, सत्ताधारी सरकारला? होईल ना, 100%. म्हणजे आरक्षण देऊन पण नुकसान होईल? 10% आरक्षण देऊन दिलंच नाही ना, ते टिकतच नाही ना 10% आरक्षण. जबाबदारी घेतलेली त्यांनी टिकवायची? काय नाही, लाभाड आहे सगळं. काय नाव? बालाजी वासदवंडे. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक मतदार म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? आमच्या सरकारकडून एवढ्याच अपेक्षा आहेत की आतापर्यंत पाकिस्तानात 3दा लष्करी राजवट लागली, पण भारतावरती एकदा ही वेळ आली नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेवढी मजबूत असं संविधान या ठिकाणी आपल्याला तयार करून दिलेलं आहे, तेवढी मोठी लोकशाही व्यवस्था तयार करून दिलेली. तेवढी खिळखिळी कर नका म्हणावं, फक्त ते संविधान आहे ना, आहे तसं राहू द्या. ते संविधान बदलायचे आणि ह्याच्या नादात काय तुम्ही पडू नका. काय ते मणिपूरची अवस्था आहे बरं, ज्याच्यावर तुम्ही आरोप करता भ्रष्टाचाराचं, ती दुसऱ्या दिवशी तुमच्या मांडीला मांडी लावून बसतंय. ही आजी तुम्ही गैरसंविधानिक गोष्टी करायला लागलाव ना, एवढंच कमी करा. आमचा विकास विकास नका करू, पण जेवढं आहे तेवढं तरी बिघडू नका. आजचे दिन नका आणू, पण हाय तर ती दिवस ठेवा, फक्त तेवढं राहिलं तरी भरपूर झालं. शेतकऱ्याची काय अवस्था आहे बरं आज? अवस्था विचारूच नका, त्यांची दुरावस्था विचारा तुम्ही. दुरावस्था आहे काय? सोयाबीनला भाव आहे, कशाला भाव कशाला आहे? जी पिकलेलं नाही त्याला भाव आहे. आणि आमचा कांदा आला काढायला की निर्यात बंदी, व्यापारीजवळ साठला की निर्यात सुरू. ही जी व्यापारी जागवायचं ह्यानी केलंय का? दुसरी गोष्ट, दुधाचं जेवढं उत्पादनच नाही देशात, तेवढं तुम्ही पुरवठा करताय. म्हणजे भेसळ रोखायचं काम कोणाचं आहे? त्याचा परिणाम होतो की आमच्या दुधाचे भाव पडतात. सोलापूरला एक अधिकारी होता, त्यानं तर हात टाकले 2 टँकरवर भेसळीच्या दुधावर.
ते अधिकारीच बदलला सोलापूरहून. ही जी चालू आहे का ह्याच्यामुळे शेतकऱ्याची अतिशय वाईट अवस्था आहे. एकीकडून सुलतानी आहे आणि दुसरीकडून हे आसमानी आहे. हे म्हणले होते उत्पन्न दुप्पट करू, उत्पन्न दीडपट करू. मुळात आमचा खर्च दीडपट केलाय आणि उत्पन्न निमपट केलंय. दुष्काळामुळे एकतर पिकत नाही आणि पिकलेला भाव ऐकू देत नाही. आणि ते सोयाबीन तर असं आलंय ते पहिल्या गहूच्या वारीला किड तरी लागत होतं, सोयाबीनला किड बी खात नाहीत. ते थापीकडे बघायचं आणि घरी बसायचं असं काम झाले ते सध्या. आता हे जे सरकार म्हणतंय हे शेतकऱ्याचं सरकार आहे. शेतकऱ्याला पहिल्यांदा पीक विमा भरण्यासाठी हजारो रुपये खर्च नाही, ते व्हायचा. नका सांगू आम्हाला, ते आता सांगूच नका. आणि की शेतकऱ्याकडे आलं की दुसरी शेतकऱ्याकडे गोष्ट म्हणतंय की शेतकरी बांगलादेश ऐका की शेतकरी नव्हतं ते सन्मान निधी बांगलादेशला शेतकरी गेलतं का? सन्मान निधी दिला ऐका की जातो. ते शेठजी बांगलादेशला गेलतं का आता म्हणले तुम्ही बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सुद्धा लढलोय. ते जिकडे जाईल तिकडे तसलंच बापक्या मारतंय. ते शेतकरीचं सरकारच नाही. आम्ही सांगतो हे शेतकरीचं सरकार असूच शकत नाही. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. वाशीला ज्यावेळेस आले कोट्यावधी मराठे होते, तिथं म्हणले जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य येत्या. दुसऱ्या दिवशीपासून शब्द बदलायला चालू केले. त्यांच्या शब्दाचा काय भरवसा आहे? त्यांनी जबाबदारी घेतली ना आरक्षण टिकवायची. कसली? ते आरक्षण टिकवणार म्हणून कुठून? इलेक्शन गेल्यावर का? दोनदा आरक्षण असं गेलेलं आहे. ह्या बी सरकारनं दिलेलं गेलेलं आणि त्या बी सरकारनं गेलेलं. हीच आरक्षण जबाबदारी इकडून घेते तिकडून सदावर्तीला पुढे करते. आम्हाला कळत नाही का? आम्ही काय बोळीनं दूध पिता एवढं? सदावर्तीने टाकली नाही का केस? आता जे मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्या काही सहकाऱ्यांनी आरोप केले होते, ते आरोप झाल्यानंतर मराठा समाज विखुरलाय का आधी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे मी उभा खरं आहे? सांग का तुम्हाला, मुंबईच्या दौऱ्यानंतर मी फेसबुकवर समर्थन बंद केलेलं होतं. ज्या दिवशी ती बापाचा बारसकर बोलला का त्या दिवशीपासून पुन्हा अनेक जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ फेसबुकवर उतरलो. आम्हाला जी काही मिळालंय का ते जरांगे पाटलामुळे मिळालंय आणि जी काही मिळेल का ते बी जरांगे पाटलामुळे मिळालंय. ते आरोप फिरोप हे असलं आम्हाला काहीच सांगणार का? बारसकरच्या मागे उभारताव लढतोय का? लगे बिळात जाऊन बसतोय त्या फडणवीसच्या आणि त्याचं काय खरंय? त्यांचं काय खरं नाही. त्या बाईचं तर विचारूच नका. ती 12 बापाची आणि 12 म्हणजे तिचा वागण्याचा तर विचारच नका. ती सगळी हिस्ट्री आम्हाला माहिती. आम्हाला जरांगे पाटलावरती विश्वास स्वतः आहे आणि इथून पुढे जी काही मिळेल आम्हाला ती जरांगे पाटलामुळे मिळणार आहे. जी काय पदरात पडले ती जरांगे पाटला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही जरांगे पाटलांची साथ सोबत कधीच सोडणार नाही. आता जे खासदार आहेत आपल्या मतदारसंघाचे जे आहेत ओमराजे निंबाळकर यांनी एक खासदार म्हणून तुमच्या गावासाठी काय काम केलं? आमच्या गावासाठी बघा पाणी पुरवठ्यात गाव बसवलं आमचं. चोराखळीहून पाणी इथं यायला लागले. रोडचे कामं केलेली आहेत. शेतरस्त्याचे 2-3 कामं केलेली आहेत. आणि ही झाली गुत्तेदार जागवायच्या गोष्टी. कुणी बी असलं तरी ह्याच्यातून लय काही गोरगरीबाचं राहिलेलं असतं याच्यातला भाग नाही. दारात रस्ता नसला सिमेंट रोड नसला तरी काय बंद पडत नाही. घरात नोकरदार पाहिजे आणि त्याच्या बाबतीत त्यांनी टिकणार आरक्षण द्या म्हणून असं डायरेक्ट संसदेत मागणी केलेली. त्यावेळेस ओबीसीतून आरक्षण मागितलेलं नव्हतं कुणीच. त्यामुळे ते म्हणले की 50% पुढची मर्यादा वाढवा जेणेकरून मराठीचं आरक्षण कोर्टात टिकल. ही मागणी त्यांनी आमच्यासाठी केलेली. आम्हाला तेवढंच भरपूर झाले. काय नाव? मी वसंत डोंगरे. लोकसभा निवडणूक लागलेली आहे. तर गावातील कोणते प्रश्न आहेत की जे येणाऱ्या सरकारनं म्हणजे जे काही कोण खासदार होईल त्या खासदारांनी सोडवले पाहिजे? आता ही निवडणूक देशाची आहे. देशाच्या ह्याच्यावर बोलायचं. आता मोरी मुतारीवर बोलण्यात काय अर्थ नाही. ही देशाच्या भवितव्याची निवडणूक असल्यामुळे हे सगळे केंद्र सरकारच्या योजना असतात. हे आधी सर्वसामान्याला काही योजना माहीत नसतात. मग सर्वसामान्य शेतकऱ्याचं काय असतंय, हे खताच्या किमती वाढल्यात, खताच्या किमती कमी व्हाव्या, दाम दुप्पट भाव देतो म्हणले होते, भाव शेतकऱ्याला मिळाला नाही. सोयाबीन असो हरभरा असो भावच नाहीत शेतकऱ्याला. शेतकरी त्याच्यामुळे प्रचंड नाराज आहे. खर्च वाढला शेतीचा पण उत्पन्नाचं म्हणजे भाव बांधून दिले नाही. त्यामुळे शेतकरी अतिशय नाराज आहे. ही महागाई, बेरोजगारी हे सगळे अनेक प्रश्नानं ग्रासले. ती सगळी तरुण नोकरीमुळे ग्रासला, शेतकरी ह्या भाववाढीला दिल्यात त्याच्यामुळं ग्रासलाय. काहीतरी अपेक्षित होतच जनतेला म्हणून जनतेनं 10 वर्षापूर्वी सरकार बदललं. तर या 10 वर्षामध्ये बदल झालाय का? जनता समाधानी आहे का या 10 वर्षाच्या सरकार कार्यकाळात? काय आता ही सन्मान योजना ही चालूच असते. ही सन्मान आहे 6,000. पण इथं ज्या वेळेस 1 वर्षात आम्हाला 1 लाखाचं उत्पन्न होतं, तुम्ही आम्हाला 94,000 मायनस आम्ही शेतीत. हे 6,000वर खुश म्हणजे शेतकरी खुश झाला असा अर्थ नाही. गॅसचे भाव बघा वाढलेत. वस्तूची केंद्राचंच बोलायचं आपण. गाव तालुका आणि जिल्ह्याचं महाराष्ट्राचं बोलायचंच नाही. केंद्राच्या ज्या योजना असतात ह्या अशा त्या हे तोंडाला पानं पुसलेली योजना आहेत. ह्यानं काय होतं शेतकऱ्याला 6,000 वर्षाला? आता जो भाव होता सोयाबीनचा भाव 8,000च्या पुढे गेला होता. आज 4,500 भाव आहे. आज खर्च किती येतो एक सोयाबीनला? खर्च किती येतो म्हणजे 4,500चा भाव आहे. तर खर्च नुकसान किती होते सध्या?
20-25% नुकसान आहे, फायदा तर लांबच राहिला. सोयाबीन काढून भरडून घरी आणून टाकण्यापेक्षाचा सगळा जर व्यवस्थापन खर्च सांगितला तर काही सुद्धा शेतकऱ्याला परवडेबल नाही. मग ह्यांनी ज्या वेळेस यवतमाळला मोदी साहेबांनी गेल्या वेळेस जाहीर केलं की मी दामदुप्पट भाव देईन, भाव बी दिला असं तरी माणूस विमा अनुदान ह्याच्या कधीच नादी लागत नाही. 8,000 6,000 सोयाबीनला भाव असल्यावर माणूस खुश राहतो. ज्यावेळेस आर्थिक परिस्थिती डब घालील त्यावेळेस अशा गोष्टीकडे लक्ष देतो माणूस. आता शेतकऱ्याचं जे नुकसान होत आहे 20-25% तुम्ही म्हणतात, हं. मग शेतकरी त्याच्या आर्थिक गरजा कशा भागवतोय सध्या? मग आर्थिक गरजा काय असतात हे असंच ही कल्लं ती हे घेऊन आता व्यवहार आहे, प्रत्येक जण प्रपंचात आपापल्या करतच. आता दुग्ध व्यवसाय जो आहे हा. शेतकरी जोडधंदा म्हणून करतो, तर हा दुग्ध व्यवसाय आता शेतकऱ्याला परवडतोय का? मग आता जसं महागाई झाली मग तो पण व्यवसाय परवडतोय का? शेण सुद्धा राहत नाही सर. ते हे जे बघा सुगराचं भाव, खाद्य पशुखाद्य आणि दुधाचं भाव 23 रुपये. कुठंच नाही हो, शांतता नाही लोकाली. ही लोकाली काही घेणं नाही, लोकाली शेत पक्षाची काय घेणं नाही. कोण आला गेला फुटला त्याच्याशी काय नाही. आपलं काय आहे, आपल्यासाठी कोण आहे बरं, हे काही एकच माणसाचं काम नाही. आता जे खासदार होते आपल्या मतदारसंघाचे हो. ओमराजे निंबाळकर, हो. यांच्या कामाला तुम्ही समाधानी आहात? हा, अगदी आमच्या प्रॉपर गावातलंच बोललं तर 1.25 कोटीचा निधी दिलाय त्यांनी. रस्ता आहे ती ही एक मतेखान म्हणून आहे, त्याला त्यांचाच निधी आहे, खासदार फंडातलाच आहे. आता जी निवडणूक होणार आहे हं. मग या निवडणुकीमध्ये हं. ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील हो. अशी लढत होणार आहे, तर हो. कुणाचं पारडं जड राहील? आता मी महाविकास आघाडी म्हणून बोलतो, पक्ष म्हणून नाही. मी शरदचंद्रजी पवार साहेबाचा कार्यकर्ता आहे, तर आम्ही आघाडी असल्यामुळं ओमराजेलाच मतदान टाकलं. काय नाव? प्रशांत भासलंबे. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर एक तुमच्या मतदार म्हणून सरकारकडून काय अपेक्षा आहे? अपेक्षा बऱ्याच पूर्ण केल्यात, बऱ्याचशा राहिल्या आहेत. करतील ते MIDC प्रकल्प समजा प्रस्ताव चालवले, होईल लवकरात लवकर पूर्ण. आता जे विद्यमान खासदार आहेत ओमराजे निंबाळकर, तर यांच्या कामावर जनता समाधानी आहे का? या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जिल्ह्यासाठी काही केलंय का वाटतं? नाही, जॅक देणं, कुठं टामी देणं, बसमध्ये जागा देणं, हे काय खासदार साहेबांची कामं नाही. ते काय सामान्य माणूस आम्ही करू शकतो, गावलेवरला कार्यकर्ते. त्यांच्या कामावर आम्ही सहमत नव्हते. खासदार म्हणून त्यांनी निधी वगैरे दिलाय का गावासाठी, किंवा काय त्यांनी कोणते प्रकल्प योजना काही राबवले का? दिला असेल थोडाफार, ग्रामपंचायत दुसरे दिले म्हणून आम्हाला काय माहिती नाही, सरपंचानं मागितलं दिला असेल. बाकीच्या खेड्यामध्ये तर नाही दिले ना. कारखाना त्यांच्या ताब्यात दिलता तर ते कारखाना तर बंद पाडला. कोणता कारखाना? तेरणा तानाजी सावंत साहेबांनी चालू केला. त्यांनी महामाली चेअरमन केलं ओमराजेनी, ते दूध उचलं त्यांच्या गावाला नवीन टाकला पळसप जागेला मामाला. त्यांच्या कारखाना तेरणामधूनच पैसे आणलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये सरकारने कोणत्या योजना राबवल्या पाहिजेत असं वाटतं तुम्हाला? शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी योजना आहेत भरपूर, तर थोडक्यात समजा आता ती MIDC चालू आहे, काम लवकर पुनर्जीवित व्हावं. बाकीचं काय, निधी मिळतंय, देवस्थानात निधी मिळतंय, पीक विमा 1 रुपयामध्ये आहे. पण आरक्षणाचा विषय तर 10% दिले आणि दिलं जाईल. समजा विरोधक तरी कुठं म्हणले, काँग्रेसवाले, उद्धव ठाकरे, शिवसेना, किंवा आमचं सरकार द्या, आम्ही तुमचा मराठ्यानं विचार करेल, तुम्हाला आरक्षण देऊ आमचं सरकार आलं, ते तरी कुठं म्हणले. ह्यांना बी नाव ठेवायचं नाही, त्यांना बी नाव ठेवायचं. आरक्षण कोणाला द्यायचं नाही असं आम्हाला तर वाटतं. सरकार कोणतंही असो, पण मराठा समाजाचा विचार झालेलाच नाही. कारण मागच्या वेळी पण जेव्हा आरक्षण दिलं होतं ते महाविकास आघाडीला ते आरक्षण टिकवता आलं नाही. आता जे आरक्षण दिले मुख्यमंत्री शिंदेनी, तर त्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली टिकवायची. घेतलेले, पण ती लोक समाधानी नाहीत. त्यावर 16%ची मागणी 10% दिलंय. काय 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 द्यावं, म्हणजे कोणतं आरक्षण द्यावं म्हणजे टिकल असं वाटतं? ओबीसी मधूनच 16%. ओबीसीतून दिल्यावर मग अडचण येणार नाही येणार, कारण आमचे नेते जरांगे पाटील म्हणतात ओबीसीतून 16% द्या, ते टिकलं जाईल. आता जी लढत होणार आहे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे, काय वाटतंय कुणाचं पारडं जड राहील या निवडणुकीमध्ये? अर्चनाताई पाटील, कारण ते काम करतात, ते राणादादा, ते आपलं काय स्वार्थ साधलेला नाही, पण कुठल्याही गोरगरिबाची लग्नपत्रिका गेली तर ते विचारतात अगोदर अडचण काय. मी म्हणतो 5 लाख देणार नाही, पण भांडे गोट्यासाठी 25,000 50,000 रुपये देतात. भजनवाली गेले त्यांना टाळ, पिटी, मृदंग देतात. कुठल्या वर्गणीला गेले, शिवजयंती जाऊ, गणेश उत्सवाला जाऊ, 5,000 10,000 रुपये देतात. चालू खासदार काय देत नाही, ते तिथले घ्या बसले तर आहेत का काय शिल्लक म्हणून. पीक विमासाठी ओळख आहे राणा पाटलांची, पीक विमा स्पेशालिस्ट.
तर खरंच कोण बरं लढते बरं पीक विम्याचं श्रेय कोणाचं बरं? राणा दादा कारण त्यांनी मोठी फौजफोटा उभा केला कोर्टात. पीक विम्यात तिथं दोमतच नाही राणा दादा. कारण त्यांनी स्वतः किल्ल्यातले पैसे खर्चून फौजफोटा वकील उभा केली कोर्टात आणि पीक विमा आम्हाला हक्काचा पीक विमा मिळून दिला आणि ते इथून पुढे मिळून देतील अशा पीक विम्यात तर त्यांच्याकडे आहे. शेतकरी त्यांच्या या कामानं त्यांच्या पाठीमागे उभं राहील का पीक विम्याच्या? हो 100% पीक विम्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभा राहू. काय ना मी समाधान विषयमध्ये लोकसभा निवडणूक लागलेली आहे. या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून? सरकारकडनं माझी एक अपेक्षा होती, आंतरवाडी सराटीमध्ये जे लाठीचार्ज झाला महिलावरती, हा लाठीचार्ज कुठल्याही राजकीय पक्षाने त्याचा निषेध केला नाही. मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील देशाचे, पंतप्रधान असतील. पंतप्रधानांना आणि मोदी साहेबांना नकली शिवसेना व नकली राष्ट्रवादी माहीत झाली, पण आंतरवालीमध्ये महिलावर लाठीचार्ज झाला त्यांना अजून माहीत नाही. 4 वेळेस महाराष्ट्रात येऊन गेले सभा घेऊन. त्यांनी एक वेळेस तरी त्यांच्या भाषणामध्ये आंतरवालीच्या महिलाबद्दल विचारपूस केली का? तिथं गुन्हे नोंद आहेत मराठ्यावर. त्या गुन्ह्याचं काय केलं म्हणून अमित शहाने विचारलं का? त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी पोळी बाजून त्यांनी आरक्षणाचा कुठलाही मुद्दा उपस्थित केला नाही. एवढं आपलं मोर्चे निघाले, एवढी रॅली मोठी निघाली, सभा झाली. त्यांना काय माहीत नसेल का? तुम्ही नकली सेना नकली राष्ट्रवादी फक्त म्हणून जाता, पण आंतरवाडीमध्ये जे महिलावरती लाठीचार्ज झाला त्या गृहमंत्र्याला कसं माहीत झालं नाही? ह्या महिलावरचे गुन्हे मागे घेतले पाहिजे. आंतरवाडीमध्ये झालेला त्यांना कुठलाच त्यांच्या काही पुढाऱ्यांनी सांगितलं नसेल का एवढं महाराष्ट्र पेटलाय, मग तुम्ही 2 शब्द बोला आंतरवाडी सराटीच्या निषेधार्थ. असा कुठलाच झाले ना. आणि आरक्षण ही कुठल्याच एकनाथ शिंदेला देऊ वाटते, उद्धव ठाकरे साहेबाला देऊ वाटते. कुठला मराठी नेत्याला आरक्षण देण्याची भावना कोणाची नसते असं नाही. पण केंद्र शासनानं जेव्हा कायदा पारित करावा लागेल त्यावेळेस तिथल्या मुख्यमंत्र्याला त्याचं पालन करता येईल. कुठला मुख्यमंत्री म्हणणार नाही आरक्षण नको मराठ्याला, मराठ्याचं तर म्हणणारच नाही. पण केंद्र शासनानं मोदी साहेबांनी जेव्हा लक्ष घालावं लागेल या आरक्षणासंदर्भात त्यावेळेसच महाराष्ट्राला आरक्षण भेटणार आहे. म्हणून आम्ही आता हा जो तुम्ही म्हणतात ना की मोदी साहेब असेल, शहा असतील, की यांच्यापर्यंत जोपर्यंत विषय जात नाही तोपर्यंत हा मार्गी लागणार नाही. हो बरोबर. मग त्यांच्यापर्यंत हा विषय गेलाय आहे का असं वाटतंय तुम्हाला? गेला का नाही गेला असं? त्यांच्यापर्यंत विषय नाही जाणे कसं? मीडियावर तुमच्या माध्यमातून आंतरवाडीचा रोजचा जो लाठीचार्ज झालेला होता, जो 50-100 एकरमध्ये सभा मोठी झाली, तो मीडियावाले त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही का? तुम्हाला पक्ष फोडायला सोड आहे, त्या तुम्हाला घरातली माणसं फोडायला सोड आहे. आंतरवाडीतलं एक माणूस तुम्हाला जखमी झालेला त्याला तुम्ही फोन तरी साधा केलाय का गृहमंत्र्यांनी वरून ऑफिसमधून? आज संध्याकाळी 9 वाजेपर्यंत BJP कार्यालयातून फोन येते, हॅलो तुम्ही मतदान कोणाला करणार? हॅलो तुम्ही तुमचे समाधानी तुम्ही आहात का? हॅलो तुम्ही सन्मान निधीमध्ये समाधानी आहात का? तुम्हाला एवढं फोन तुम्ही 4-4 वेळेस करता शेतकऱ्याला, झोपेतून उठी येतो पाठ. तुम्हाला आंतरवाडीला एक फोन कसा आलेला नाही की आंतरवाडीमध्ये जे महिलांना अत्याचार झालाय, अमित शहा साहेबांनी गृहमंत्री म्हणून एक कॉल तुम्ही आंतरवाली किंवा महाराष्ट्रात केलाय का? की त्या महिलावर गुन्हा कसं काय नोंद केलं, त्यांना मारहाण कसं काय केली? मी ज्या वेळेस मोदी साहेब लाठीचार्जाविषयी सभेत जाहीर करतील मोदी साहेब अमित शहा, आम्ही त्यांना मराठ्यांना जर त्यांनी सपोर्ट केला, अगर गुन्हे घेतले ना अर्जंट, आम्ही त्यांना मतदान करू. आम्हाला काय घेऊन देणार दुसऱ्या? देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांनी जाहीरपणे माफी पण मागितली होती त्या लाठीचार्जवर आणि गुन्हे मागे घेणार असे त्यांनी शब्द पण दिलाय. त्यांनी माफी मागितली मीडियापुढे आणि त्यांचीच एक क्लिप व्हायरल झाली मीडियापुढे की तात्पुरता आता काहीतरी बोलायचं थतुरमुत्र आणि पुढे चालायचं. तुमच्याच माध्यमातून आम्हाला ते टीव्हीवरती दिसलं ना. तुम्ही ठोस निर्णय जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्याविषयी कधीही सहानुभूती लावणार नाही. आणि आम्ही जरांगे पाटलाच्या मागं जे सांगतील त्यांचा आदेश आम्ही शिरसावून मानून आम्ही मतदान करणार. मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा टीका केली सरकारवर किंवा ज्यावेळेस त्यांनी टीका केली तर तेव्हा मराठा समाज बाजूला सरकला. जसं की त्यांच्या असं लक्षात आलं, काही मराठा समाजाच्या असं लक्षात आलं की हे आता सामाजिक नाही कुठेतरी राजकीय वळण याला भेटत आहे या आंदोलनाला. तर मराठा समाज खरंच विखुरला गेलाय की आधी त्यांच्या पाठीमागे? मराठा समाज हे विखुरला, ह्यांच्या पायाकडूनच ह्यांच्याकडून गेलाय. मराठा समाज चौकटच होता.
राणादादाकडे मराठा समाज होता, ओमराजेकडे मराठा समाज होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माजी त्यांच्याकडे सुद्धा होता. ज्यावेळेस त्यांनी जाहीरपणे निषेध केला, जाहीरपणे लाठीचार्जचे आदेश दिले, त्यापासून लोक दुरावून गेली. नाही, मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागून जो मराठा समाज आहे यांच्या पाठीमागे तो आहे का तो विखुरला गेलाय? जरांगे पाटलांच्या पाठीमागे म्हणतोय मी. जरांगे पाटला- राजकारणी लोकांच्या नाही. जरांगे पाटलाच्या मागे समाज आहे का नाही हे मतदानातून दिसेल तुम्हाला. आज आम्ही बोलतो म्हणजे जरांगे पाटला जीवावर बोलतो ना, त्यांची ताकद काय आहे, शक्ती काय आहे, महाराष्ट्रातले किती खासदार निवडून येतात. एकमेव कारण, जर जरांगे पाटलाच्या आदेशानं जर मराठा समाजाला विरोध करणारी लोक जर पडली महाराष्ट्रातली, तर एकमेव ह्याचा श्रेय उद्धव साहेब नाही, पवार साहेब नाही, राजद पवार नाही किंवा देवेंद्र फडणवीस नाही. एकमेव कारणीभूत ज्याचा विजय होईल ते जरांगे पाटलामुळेच विजय होईल हे आम्ही सिद्ध करून दाखवू. काय नाव? प्रशांत भातलावडे. लोकसभा निवडणूक लागलेली आहे. एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून? आमच्या अपेक्षा अशा आहेत की जो उमेदवार विकास कामासाठी संसदेमध्ये आपला आवाज उठवल अशाच उमेदवाराला आम्ही मतदान करणार आहोत. आता जे खासदार आहेत, विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, त्यांचे काम म्हणजे नुसतं फोनवर बोलणे वगैरे, त्यांचा विकास वगैरे काही नाही. त्यांनी निधी दिलाय का गावासाठी? काय निधी दिलाय? गावासाठी 5 वर्षामध्ये त्यांनी 1 रुपयाही दिलेला नाही. रस्ता वगैरे झालाय म्हणून काय म्हणतात ते? नाही, रस्ता वगैरे काही नाही. आत्ता सध्या त्याचं काम प्रलंबित आहे. तो प्रधानमंत्री योजनेमधला रस्ता आहे. आता जे समजा शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत, शेतकऱ्याच्या काय अपेक्षा आहेत? तुम्ही कृषी सेवा केंद्र चालवतात, तर शेतकऱ्याला शेती परवडते का आज बघायला गेलं तर? नाही, शेती परवडत नाहीये. शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे? शेतकऱ्यासाठी फक्त हमी भाव योजना अंमलात आणली पाहिजे. आज 1 रुपयामध्ये पीक विमा भरला जातोय, ज्याच्यासाठी 1000 रुपये खर्च होत होते. नंतर दुसरी गोष्ट, शेतकरी सन्मान निधी दिला जातोय, तर शेतकरी समाधानी आहे का? हो, त्याच्यावर शेतकरी समाधानी आहेत. 1 रुपयात पीक विमा योजना आणि नमो सन्मान योजना आणि प्रधानमंत्री सन्मान योजना, अशा 2 योजना शेतकरी समाधानी आहे. आता तुम्ही जे म्हणतात की खासदार फक्त फोन उचलतात, काम करत नाही, तर आता जे निवडणूक होणार आहे, ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चनाताई पाटील अशी लढत होणार आहे, तर कुणाचं पारडं जड राहील मतदारसंघात? आता पारडं बघायला गेलं तर तसं काही सांगता येणार नाही. ज्या वेळेस प्रचार यंत्रणा व्यवस्थित चालू होतील त्यानंतर सांगू आम्ही नंतर.